तू याव बंधन तोडीत याव ऐसी या कष्टाची महती गान कोकिळा बोलती. आईच्या दुधावरनं बाहेरच्या खाद्यपदार्थांवरती जाईल त्यावेळेस मग भूमिका बदलायला हवी असा आमचा निर्णय झाला. खूप मॅटर नाही करत, पण तुमचा जोडीदार तुमच्याशी त्या काळामध्ये कसं वागतोय, तुम्हाला किती समजून घेतो, हे खूप मॅटर करतं. नमस्कार, मी भाग्यश्री बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बखर लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण आणि प्रियंका हे ओजसचे आई बाबा आज आपल्या भेटीला आलेत आणि आज आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत. त्याचं कारण असं की 6 महिन्याचा सुजान पालकत्वाचा प्रवास त्यांनी पूर्ण केलाय आणि ओजसला सांभाळण्यासाठी आईने नाही तर बाबांनी करिअर मध्ये ब्रेक घेतलाय आणि बाबा आता ओजसची सगळी काळजी घेतायत. कसा असतो हा बाबांचा दिनक्रम, बाबा कसे ओजसला सांभाळतात, आईला काय वाटतं ओजसला सोडून जाताना आणि ओजस किती मस्ती करतो, हे सगळं आज आपण प्रवीण आणि प्रियंकाकडनं जाणून घेणार आहोत. प्रवीण आणि प्रियंका, तुमचं बखर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आणि ओजस तुझं सुद्धा खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न डायरेक्ट विचारते. पालक होणं ही खूप मोठी आणि खूप मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे. जरी ती आपल्याला सहज वाटत असली तरी मूल होऊ देणं, इथून तो प्रवास सुरू होतो. हा निर्णय या टप्प्यावर आपण येतो की आता आपल्याला आई बाबा व्हायचंय आणि नंतर प्रवास सुरू होतो. तर मुळात त्या प्रवासामध्ये तू जो मोठा निर्णय घेतला आणि तुझी फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आणि तू बाळ सांभाळण्याचा निर्णय घेतला, करिअर तू स्किप केलं, या निर्णयावर येण्यापर्यंतचा जो प्रवास होता तो सांगशील? येस, खरं तर आम्ही हा प्रवास इथूनच सुरू केला की बाळ हवं की नको. अच्छा. तर या निर्णयापासून आम्ही सुरुवात केली आणि मग ती सुरुवात झाली की बाळ हवं या निर्णयावरती आलो आणि हा निर्णय आमच्या दोघांचाही होता. त्यामुळं जर बाळ हवं हा निर्णय दोघांचाही असेल तर मग बाळाची जबाबदारी घेणं हाही निर्णय दोघांचा असावा, हे आमचं मूल्य होतं. आणि सुरुवातीपासूनच खरं समतेचं मूल्य आणि जबाबदाऱ्यांची विभागणी यावरती ठाम होतो. त्यामुळे बाळाच्या आगमनानंतर जे काही जबाबदारी येणार त्याचं समप्रमाणात विभागणी कशी करायची हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला. आणि मग आम्ही विचार केला की सुरुवातीचे 9 महिने तर बाळाला मी पोटात सांभाळू शकणार नाही, त्यामुळे ते सगळंच बर्डन प्रियांकावरती पडणार आहे. नंतर बाळ जन्माला आल्यानंतरही पहिले 6 महिने जे फक्त आईच्या दुधावरती अवलंबून असतात, त्यामुळे ते 6 महिने पण आईवरती संबंध असणार आहे. त्यामुळे या 2 टप्प्यांनंतर बाळ ज्या वेळेस 6 महिन्याचं झाल्यानंतर आईच्या दुधावरनं बाहेरच्या खाद्यपदार्थांवरती जाईल त्यावेळेस मग भूमिका बदलायला हवी असा आमचा निर्णय झाला. मात्र तेव्हाही पण लगेच 6 महिने झाल्यानंतर ती भूमिका बदलायची का, तर त्या बाबतीत दुसरा निर्णायक मुद्दा हा होता की प्रेग्नन्सी नंतर कॅल्शियमची डिफिशियन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स आणि शरीराची झीज याच्यातनं प्रियंकाला खूप वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जावं लागणार होतं, सफरिंग मधनं जावं लागणार होतं. त्यामुळे प्रियंकाचं एकदा रिकव्हरी झाली, तिच्यातला आत्मविश्वास आला, शरीराची झीज भरून आली की नोकरीला परत जाईल असा तिचा आत्मविश्वास आला की मग मी बाळाची जबाबदारी घ्यावी असा तो निर्णय झाला. आणि मग 6 महिन्याचा झाल्यानंतरच प्रियंकाला असं जाणवलं की मी, तू जसं म्हणालास तसं मी स्वतः देखील एक आई आहे आणि आईपणाचा जो प्रवास असतो तो जसा मानसिक असतो तसा शारीरिक मोठ्या प्रमाणावर असतो. आणि कितीही नाही म्हटलं तरी बाईची मोठ्या प्रमाणावर या प्रोसेसमध्ये झीज होत असते, तिच्या शरीराची झीज होत असते. हे सगळं झीज भरून निघाली जरी आपण म्हणत असलो किंवा काही असलं तरी आजही कधी कधी आपल्याला थोडंसं थकवा येणं किंवा हा सगळा प्रवास असतो किंवा तो एक वर्षभर किमान चाललेला असतो. पण हे सगळं करत असताना आता घराची आर्थिक जबाबदारी आपल्यावर असणार आहे, संपूर्णतः आर्थिक जबाबदारी असणार आहे. एकतर तू घेऊ शकतेस यावर कुठे शंका नाहीये, पण तो एक विचार की आता माझ्यावरती कुठल्याही कामाची जबाबदारी आहे हाच एक मोठा प्रश्न असतो. अशा वेळी शरीराची झीज झालेली आहे, अशा वेळी आपल्याला कामावर जायचंय, तर तो विचार कसा होता? कारण डिलेव्हरी नंतर मानसिक पण खूप बदल झालेले असतात, कुठे डिप्रेशन मधनं पण आपण कधी कधी अनेक स्त्रिया यावेळी जात असतात. तर शारीरिक आणि मानसिक हे द्वंद्व सांभाळत तू कशा प्रकारे करते? जितकं प्रवीणचं कौतुक आहे तितकंच तुझंही कौतुक मला आई म्हणून वाटतं. तर कसं आहे हा प्रवास? खरं तर हा प्रवास काही एका दिवसाचा नाही. म्हणजे जसं प्रवीणने म्हटलं की बाळ असावे की नसावं, इथपासून जो तो सगळं चर्चा करत करत आम्ही पुढे आलो होतो.
आणि जसं तुम्ही म्हटलं की बाळ झाल्यानंतर शारीरिक झीज होणं, मानसिक आणि शारीरिक बदलांमधनं जाणं, तर यातनं मीही गेले. मागचे 6 महिने मीही यातनं जाते. तो स्ट्रगल आम्ही दोघंही करतोय. पण या सगळ्या प्रवासामध्ये स्त्री म्हणून मला जे मी अनुभवतीये हा. की ही झीज भरून निघणं हा एक पार्ट असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित खाणं, तुमच्या वेळा पाळणं हा एक पार्ट असतो. आणि दुसरं तुमचं मानसिक स्वास्थ्य असतं, आणि जे पूर्णपणे डिपेंड असतं तुमच्या जोडीदारावरती. तर तुमच्या बाकीच्या घरचं वातावरण कसं हे खूप मॅटर नाही करत, पण तुमचा जोडीदार तुमच्याशी त्या काळामध्ये कसं वागतोय, तुम्हाला किती समजून घेतो हे खूप मॅटर करतं. आणि माझ्या बाबतीत प्रवीण खूप सपोर्टिव्ह होता. म्हणजे अगदी लेबर रूम मध्ये असण्यापासून प्रवीण माझ्यासोबत होता. डिलिव्हरीच्या वेळेस लेबर रूम मध्ये प्रवीण माझ्यासोबत होता. त्याने तो त्रास बघितलाय. त्याच्यानंतरच्या सगळ्या टप्प्यांवरती मला समजून घेणं, माझ्याशी बोलत राहणं, तर ह्या सगळ्या प्रोसेसेस मधनं आम्ही दोघं सोबत गेलो. त्यामुळे तो प्रवास अगदी माझ्या एकटीचा कुठेच नव्हता. तो दोघांनी मिळून पार केला. म्हणजे ओजसला जन्म देणं ही जबाबदारी जरी माझी असली तरी पण माझी काळजी घेणं, ओजसची काळजी घेणं, माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं, याच्यामध्ये प्रवीणने खूप मोठा भाग उचलल्यामुळं तो प्रवास आमचा अगदीच सहज झाला मागच्या 6 महिन्याचा. आणि मग प्रश्न इथे की बाबा आता आर्थिक जबाबदारी पूर्णपणे मी घेणार आहे. तर याच्यामध्ये खूप बर्डन नाही, थोडंसं टेन्शन होतं की बाबा 2 पगारावरून आता एका पगारावरती घर चालणार आहे. आणि प्रवीणच्या घरच्या आणि माझ्या घरच्या अशा दोन्ही घरच्या आर्थिक जबाबदारी आमच्यावरती आहेच. आणि पगार कुणाचा एकाचा जरी आला तरी पण ह्या आर्थिक जबाबदारी आम्हाला घेणंच. पण जसं की प्रवीण सुरुवातीलाच म्हटलं की बाळाचे पहिले 1000 दिवस, म्हणजे बाळ कन्सिव्ह झाल्यापासून ते बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत त्याच्या मेंदूचा प्रचंड गतीने विकास होतो. म्हणजे जवळजवळ 70% विकास हा झालेला असतो. आणि तो डिपेंड असतो की तुम्ही बाळाला काय एक्सपोजर देता, बाळासोबत कोणत्या ऍक्टिव्हिटीज घेता, किती गप्पा मारता, किती त्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात याच्यावरती. आणि हे काम आजी आजोबांना करणं तसं डिफिकल्ट असतं, कारण त्यांचं वय बघता ते खूप पळापळ नाही करू शकत. आणि ती करायची म्हणजे मग त्यांच्यावरती तो अन्याय, तर तो अन्याय त्यांच्यावरती होऊ नये, बाळाचं लहानपण त्यांना एन्जॉय करता यावं, त्यांना जसं शक्य आहे तसं. पण मेन जबाबदारी जर बाळ घेण्याचा निर्णय आमचा आहे तर आम्हीच ती घ्यायला हवी. मग ती कोणी घ्यायला हवी हा प्रश्न येतो. आणि जनरली आपल्याकडे ही जबाबदारी आईनेच घ्यायला हवी, हे लादलेलं पण आहे असं आमच्या दोघांचंही मत आहे. तर आमच्या दोघांचं ठरलं होतं की मी एकदा रिकव्हर झाले की मी बॅक टू जॉब जाईल आणि प्रवीण बाळाची जबाबदारी घेईल. त्याचे 2 कारण आहे की एकटा बाळाची जबाबदारी प्रवीण घेतोय. आय थिंक किती दिवस झाले, साधारणतः 1 महिना 15 दिवसाचा प्रवास. किती मार्क देशील तू प्रवीणला, कसं सांभाळतोय तो ओजसला? ओजसच्या बाबतीत तर 100%. म्हणजे ओजसला तो ज्या पद्धतीने सांभाळतोय की ओजस सकाळी उठल्यापासनं त्याच्या सगळ्या गोष्टी करणं, अगदी शिसू काढणं, डायपर चेंज करणं, ते ओजसला एंगेज करून ठेवणं, म्हणजे त्याला गोष्टी सांगणं, ते तर तो माझ्यापेक्षा जास्त करतो. म्हणजे मला दिवसात जेवढं शक्य नाही व्हायचं तेवढ्या जास्त ऍक्टिव्हिटीज तो ओजस सोबत घेतो. ओजसला गार्डनला फिरायला घेऊन जाणं, गाणे म्हणून दाखवणं, बाहेर नेऊन त्याचा कावळा दाखवणं, त्याच्यासोबत गप्पा मारणं, या सगळ्या गोष्टी प्रवीण खूप छान प्रकारे ओजस सोबत करतो. प्रवीण, तुला प्रियंकाने 100 पैकी 100 मार्क्स दिले. तितका चांगला तू ओजसला सांभाळतोयस आणि तुमचा प्रवास खूप छान सुरू आहे. मात्र हा जो तू निर्णय घेतला, हा निर्णय घेतल्यावर घरच्यांना सांगणं, तो जो प्रवास होता, कारण तू जॉब सोडून घरी बसणार आहेस आणि प्रियंका जॉबला जाणार आहे, हे घरच्यांना एक्सेप्ट करायला काही वेळ गेला का? कसा होता तो प्रवास? हो, घरच्यांना निर्णय सांगताना याची कल्पना होती की त्यांच्यासाठी हा मोठा निर्णय असणार आहे. त्याचं कारण त्यांच्या पूर्ण भावविश्वामध्येच असा निर्णय त्यांनी कधी ऐकला नव्हता, अनुभवला नव्हता. आणि त्यात मी आणि प्रियंका दोघांच्याही घरची परिस्थिती तशी आर्थिक बेताची, म्हणजे अगदी माझ्या घरातला मी एकमेव नोकरीला असणारा व्यक्ती आहे आणि प्रियंकाच्या घरची ती एकमेव नोकरीला असणारी व्यक्ती. तर मी नोकरी सोडणार, मग घरच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचं काय होणार, आणि सगळेच प्रश्न उभे राहिले होते. मात्र त्यावेळेस आम्ही हा निर्णय पोहोचवताना तर हेच बघितलं होतं की नोकरी एकाला तर सोडावी लागणार होती, कारण बाळाचा निर्णय घेतला तेव्हाच हे स्पष्ट होतं की बाळाला साधारणतः 2 वर्षाचं ते होईपर्यंत त्याला आई आणि वडील दोघांपैकी एकाची सोबत लागणार आहे. त्यामुळे मग ती व्यक्ती कोण असावी, तर तिथं आम्ही हा निर्णय घेतला होता की जर एकाला नोकरी सोडावी लागणार आहे तर मग बाळाला पोटात वाढवायचं, आईनी 6 महिने दूधही पाजायचं, तिची पूर्ण काळजी घ्यायची, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जॉबही जर आईने सोडायचा आहे तर मग तिथं बाप म्हणून माझी जबाबदारी काय असणार, मी काय भूमिका पार पाडणार आहे. आणि मातृत्वाचा आनंद घेण्यापेक्षा जर सगळी जबाबदारीच आईवरती पडली तर ते ओझं होणार आहे. त्याचा आनंद घेण्यापेक्षा ते त्रास वाटेल आणि त्यातनं तो आनंद गमावला जाईल. म्हणून घरच्यांना मी हा निर्णय सांगितला की घरातली आर्थिक जे काही उत्पन्न आहे ते कमी होणार आहे,
मात्र ते बंद होणार नाही. म्हणजे तसंही पण जर आईनी जर मुलाला सांभाळायचं असतं तर प्रियंकाला जॉब सोडावाच लागला असता. त्यामुळे कुणाचं तरी एकाची नोकरी जाणार होती आणि आर्थिक उत्पन्न कमी होणारच होतं. मुद्दा इतकाच आहे का फक्त ती सगळी जबाबदारी प्रियंकावरती पडण्यापेक्षा मी नोकरी सोडणार आहे आणि प्रियंका आर्थिक जबाबदारी घेऊन दोन्ही कुटुंबांच्या बाबतीतल्या आर्थिक गरजा पूर्ण करणार. त्यामुळे घरच्यांनाही जड गेलं आपल्या मुलाने नोकरी सोडणं, कारण त्यांच्या अवतीभोवती जनरली महिला नोकरी सोडतात, बाळाचा सांभाळ करतात आणि त्यांची मुलंही नोकरी करतात आणि आर्थिक व्यवहार पाहतात. तर ते त्यांच्यासाठी नवं होतं. मात्र माझ्या मामांची एक फार बोलकी प्रतिक्रिया आहे, जे व्यवसायाने शिक्षक आहेत, आता ते केंद्र प्रमुख झालेत. तर त्यांनाही पण माझा निर्णय ज्यावेळेस मी कळवला त्यावेळेस धक्का वाटला आणि बसला. आणि त्यांनी मग नंतर एका त्यांच्या मित्राशी चर्चा केली, जे मानसोपचार तज्ञ किंवा मानसशास्त्र तज्ञ आहेत. त्यांनी त्यांना सांगितलं की बाळाचे 1000 वर्ष हे फार संवेदनशील असतात आणि त्यात आपण अनेकदा आपल्या आयुष्यात पैशाच्या पाठीमागेच पळतो. मात्र मुलासाठी पैसे महत्वाचे नाही, तर त्या आई आणि वडिलांचा वेळ महत्वाचा आहे. ते किती वेळ घालवतात, त्याला जग दाखवतात, त्याच्याशी बोलतात कसे. आणि तिथं त्यांना तो निर्णय पटला आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की प्रवीण, तुझा निर्णय सुरुवातीला आम्हाला थोडासा वेगळा वाटला, मात्र त्याच्याशी बोलल्यानंतर तो निर्णय आता योग्य वाटतो आणि जर तुला काही मदत लागली तर नक्की कळव. तर ते फार उभारी देणारं होतं, ऊर्जा देणारं होतं आणि ते आमच्यासाठी हा पुढचा प्रवास पूर्ण करण्यासाठी मोठी ऊर्जा ठरेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे एक उदाहरण तू तुझ्या फॅमिलीसाठी, तुझ्या आजूबाजूंच्यासाठी आणि समाजासाठी तू सेट करतोय आणि सेटच करत नाही तर ती लोकांनी ते एक्सेप्ट केलंय आणि कदाचित विचार म्हणजे भविष्यात अजून प्रवीण आणि प्रियंकाही तयार होऊ शकतील. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तू म्हणतायस की इतकं सोपं नसतं आई होणं बाळाचं. म्हणजे आई हे नाव नाहीये, आई ही खूप मोठी व्याप्ती आहे, त्या बाळाला सांभाळणारी ती व्यक्ती असते आणि तू आता तो अनुभव घेतोयस. तर तुला हे किती चॅलेंजिंग वाटतं? कारण एक 24/7 तुम्हाला त्या एका चक्रामध्ये राहावं लागतं आणि आपल्यापेक्षा त्या बाळाची एनर्जी असते. हे सगळं मेंटेन तर एका बाजूला करायचंच आहे, त्या बाजूला तू आज आयुष्याच्या या टप्प्यावर असताना तू कधीच ही फेज अनुभवली नसशील. तू तुझं करिअर बघितलं असेल, तुझे मित्र बघितले असतील, तू चळवळीत काम करायच्या वेळेस म्हणजे शक्यतो तू बाहेर होता किंवा समाजाशी तुझा संपर्क तितक्या प्रमाणावर होता. आता तोही कुठेतरी थांबतोय. तर मग हे कसं डील करतोय? म्हणजे तूही त्या मानसिकतेतून जातो का ज्या मानसिकतेतून आई म्हणून आम्ही जात असतो? मी त्रासाच्या बद्दल बोलताना मला पहिला टप्पा फार आवर्जून लक्षात आणून द्यायचा आहे की बाळ आईच्या पोटात ज्यावेळेस वाढायला सुरुवात होते तेव्हापासून आईचं शरीर हे बाळाच्या संगोपनासाठी, त्याच्या वाढीसाठी तयार होत असतं. मग त्याचाच भाग म्हणून हार्मोनल बॅलन्सेस वेगळे होणं, त्याचा परिणाम शरीरावरती होणं, मनावरती होणं, मूड स्विंग्स होणं, त्याच्यानंतर जेवणावरती परिणाम होणं, ऍसिडिटी, नॉशिया, खाता न येणं, उलट्या होणं, त्यातनं त्या आईला सफर व्हावं लागलं. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लेबर रूम मध्ये त्या आईला, बाळाला पोटाच्या बाहेर काढताना जो काही त्रास होतोय त्या लेबर रूम मधला जर त्रास जोडीदाराने पाहिला तर मला असं वाटतं नंतरचा जो त्रास बालसंगोपनात त्याला आईची भूमिका घेऊन बालसंगोपनात करायचा आहे त्याचं उत्तर मिळतं. प्रियंकाला आमचा तो जो अनुभव मी तो फार सविस्तरानेच मांडतो की प्रियंका आणि मी, आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की लेबर रूम मध्ये ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस जोडीदार सोबत असेल तर त्या महिलेला लेबर सहन करण्याची शक्ती जास्त मिळते, प्रोत्साहन मिळतं. आम्ही आमच्या डॉक्टरांशी बोललो, त्यांना सांगितलं की प्रियंकासाठी सगळ्यात विश्वासाचा व्यक्ती, मनोबल देणारा व्यक्ती तिचा जोडीदार म्हणून मी, तर आम्हाला तिथे लेबर रूम मध्ये उपस्थित राहायचंय, प्रियंकाला त्याची मदत होईल. मात्र डॉक्टरांनी, जे स्वतः पुरुष होते, त्यांनी असं उत्तर दिलं होतं की नाही, आम्ही पुरुषांना अलाव करत नाही आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रवेश नाकारला. त्यामुळे प्रियंका आतमध्ये गेले, तिने सुरुवातीचा अर्धा तास, पाऊण तास लेबर सहन केला, त्या प्रसूती काळ सहन केला. मात्र प्रसूती झाली नाही, तिने गिव्हअप केलं आणि मग डॉक्टरांना सांगितलं की आता मला हे प्रसूती काळ सहन नाही होणार आणि मला पुश करता येणार नाही. त्यावेळेस तिने सांगितलं की मला माझ्यासोबत प्रवीण हवाय आणि मग त्यावेळेस डॉक्टरांनी नाईलाजाने मला बोलावून घेतलं. मग मी तिच्याशी बोललो, तिला विश्वासात घेतलं, पुशअप केलं आणि मग तिने त्या प्रसूती काळ सहन करून मग ओजसचा जन्म झाला. ही प्रसूती सामान्य होती, सी सेक्शन नव्हतं. त्यामुळे मी सोबत असण्यातनं तिला ते मनोबळ भेटलं. तिने तो त्रास सहन करत बाळाला जन्म दिला आणि हा त्रास मी पाहिला. मी याच्यासाठी नमूद करतोय की
एका बाळाला जन्म देताना आईला काय सहन करावं लागतं हे जर तिच्या जोडीदाराने बघितलं तर मला असं वाटतं नंतरच्या आयुष्यातले बरेच टप्पे बरेच प्रश्न सुटतात. आपल्याकडे असं होतं की बाळ थेट लेबर रूम मधनं वडिलांच्या हातात येतं आणि आईने आतमध्ये सहन काय केलं हे वडिलांच्या समक्ष घडलेलं नसतं. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर सगळा फोकस बाळावरती होतो. आईने काय सफर केलंय, ती कोणत्या स्थितीतून जाते हे समजत नाही. आमच्या बाबतीत मात्र वेगळं होतं. मी स्वतः त्या लेबर रूम मध्ये असल्या कारणाने मी प्रियंकाचा त्रास बघितला होता, सफरिंग बघितलं होतं. त्यामुळं नंतरची जी फेज तुम्ही मला जो प्रश्न विचारलाय की तो त्रास मला काय होतोय, म्हणजे मी नोकरी सोडली, आता माझं करिअर संपलं का, मग आता मी इतरांशी संपर्क करू शकत नाही कारण पूर्ण वेळ बाळाची मी जबाबदारी घेतली, तर मग मला ते मिस आउट होतंय का. पण ते मिस आउट होणं काय असतं हे मी प्रियंकाच्या रूपात बघितलंय. बाळाला पूर्ण वेळ सांभाळत असणं, पोटात सांभाळणं, बाहेर 6 महिने सांभाळणं, यात प्रियंकाने ते सफर केलंय. त्यामुळे ही जी फेज आहे ती फक्त मी एकटा नाहीये ना सहन करत. माझ्या अगोदर खूप वेगळ्या पातळ्यांवरती प्रियंकाने शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवरती सहन केली. त्यामुळं हा त्रास फक्त तिला होऊ नये म्हणून मी ही जबाबदारी माझी पार पाडतोय आणि त्यात जे प्रियंकाने सफर केलं ते मी सफर करतोय. उलट ते सफरिंग आम्ही विभागून घेतल्यामुळं पुन्हा एकावरती त्याचा त्रास येणार नाहीये आणि ते आम्ही विभागून घेतोय. त्यामुळं मला तो त्रास नाहीये वाटत. हा, गोंधळ उडतोय, धांदल उडते, गोष्टी करता येत नाहीत, मल्टीटास्किंग काय तू आतापर्यंत काय काय शिकलो. खरं तर आता 15 दिवस झाले ओजसला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शेड्यूल मी आता सेट करतोय. किचन पर्यंत अजून मजल गेलेली नाही कारण किचन मध्ये ओजसची पेस्ट तयार करणं, स्वयंपाक तयार करणं, त्याच वेळेस भांडी स्वच्छ करणं, इतर गोष्टी बऱ्याच आहेत, त्या सगळ्या ऍट ए टाइम करणं. याला मल्टीटास्किंगची ती जी लेवल आहे ती अजून मी कौशल्य मदतीनेच ते शिकलोय. ते अजून माझ्या अंगवळणी नाही पडलेलं पूर्ण, पण प्रियंकाच्या मदतीने मी ते टप्प्याटप्प्याने शिकेल आणि त्यात नक्कीच पूर्ण कौशल्य आत्मसात करून जे प्रियंका करत होती ते मी पूर्ण करेन. आणि ओजसचा आणि तुझा बॉन्ड कसा बनतो आता, कारण तू बऱ्यापैकी त्याला वेळ देतोस, तर ते पण फिलिंग कसं आहे तुझं? हे खरं माझ्या निर्णयामध्ये फक्त जबाबदारी विभागून घेणं यामुळे हा निर्णय नव्हता. खरं तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की आईचं आणि मुलाचं नातं फार निखळ असतं, ते फार स्पेशल असतं. पण आम्ही असं ऑब्झर्व केलं की आईचं आणि बाळाचं नातं हे फक्त आई महिला आहे, तिचं जेंडर ते म्हणून ते नातं नसतं. तर आईने बाळाच्या संगोपनात खूप मोठा काळ दिलेला असतो. आईने त्या बाळाच्या छोट्या चढउतारांमध्ये ती सोबती राहिलेली असते म्हणून ते युनिक नातं तयार होतं. मलाही माझ्या बाळाच्या बाबतीत, ओजसच्या बाबतीत ते नातं एन्जॉय करायचं होतं, ते सगळं बॉन्डिंग तयार करायचं होतं. त्यामुळे ही फेज फक्त जबाबदाऱ्या घेणं नाही, तर माझं बाप पण मी अनुभवणं, माणूस म्हणून समृद्ध होणं, ओजससाठी प्रियंकासाठी नवीन गोष्टी शिकणं आहे आणि ते सगळं मलाही पण माणूस म्हणून वरच्या घेऊन जाणार आहे. त्यामुळे येस, ती फेज माझ्यासाठी त्या अर्थाने पण फार अर्थपूर्ण आहे. प्रवीण, प्रियंका, नॉर्मली असा निर्णय घ्यायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी असं म्हटलं जातं साधारणतः अनेक कुटुंबांमध्ये किंवा एक समाजामध्ये की ज्याचा जास्त पगार आहे त्यांनी तो कदाचित जॉब कंटिन्यू करावा, कारण आर्थिक उत्पन्न घरासाठी तितकंच महत्त्वाचं असतं, आणि ज्याचा कमी आहे त्यांनी तो जॉब क्विट करावा. तर नेमकं तुमच्या केसमध्ये काय घडलं? खरं तर हे खूप हा प्रश्न आहे विचारणं, पण कळालं पाहिजे, इथं सगळ्यांनाच ती भूमिका क्लिअर झाली पाहिजे म्हणून विचारते. आमच्या बाबतीतही तो प्रसंग आला. आम्ही ज्यावेळेस विचार केला की नोकरी सोडण्याचा आणि जबाबदारी घेण्याचा, तर आमच्या दोघांमध्ये हे सांगायला आम्हाला आवडेल की आमच्या दोघांपैकी माझा पगार जास्त होता काही प्रमाणात आणि प्रियंकाचा कमी होता. मात्र तिथं आम्ही हा निर्णय घेताना मग मीच नोकरी सोडायचा असा निर्णय का घेतला, त्याच्या पाठीमागचा विचार हा होता की व्यवस्थेनेच आपल्याकडे अनेक इंटरनॅशनल रिपोर्ट्स आले ज्याच्यात जेंडर पे गॅप आहेत. म्हणजे आपल्याकडे पुरुषांचे पगार जास्त असतात इंडस्ट्रीमध्ये, सारखंच काम करणाऱ्या सारख्याच पोझिशन्स वरती, आणि त्या तुलनेत महिलांचे पगार कमीच असतात. त्यामुळे ही व्यवस्था जर पुरुष प्रधान आहे, पुरुष केंद्रीय आहे आणि त्याच्यात जर ही विषमता आहे, तर विषमतेचाच निकष घेऊन तुम्ही परत ती जबाबदारी आईवरतीच नाही टाकू शकत. मुद्दा काय की आर्थिक प्रश्न हा मात्र कळीचा मुद्दा. तुमच्या घरातल्या गरजा पूर्ण होतील एवढं उत्पन्न तुम्हाला दर महिन्याला घरात आलं पाहिजे, हा फार जेन्युइन प्रश्न आहे, हा प्रत्येकानेच विचार केला पाहिजे. मात्र
मग पगार जास्त आहे हा निकष असावा की तुमच्या घराची एकूण महिन्याची आर्थिक गरज किती आहे आणि मग ती गरज महिला पूर्ण करू शकणार आहे का हा निकष असावा. तर मला असं वाटतं पगार जास्त आहे का याच्यापेक्षा तुमची जोडीदार ती आर्थिक गरज पूर्ण करू शकणार आहे का. तर आम्ही हाच निकष लावला. आमच्या मूलभूत गरजा किती आहेत महिन्यातला आम्ही कागद पेन घेतला त्याच्यावरती यादी केली. घर भाडं किती आहे, पालेभाज्या किती आहे, आरोग्याचा प्रश्न आता उजेस लहान आहे त्याला दवाखान्याचा खर्च आणि असा एकूण काढला आणि तो खर्च किती हा काढल्यानंतर आम्हाला हे स्पष्ट झालं की ती जबाबदारी प्रियंका उचलणार आहे. त्यामुळं फार मोठा नफा आम्हाला या 2 वर्षात नाहीये कमवायचा. फक्त मूलभूत गरजा पूर्ण होतील एवढी जबाबदारी प्रियंका पूर्ण करेल आणि त्यानंतर जे 2 वर्षानंतर आमचं परत मी बॅक टू करिअर येईल, मी नोकरी करू लागेल त्यावेळेस नक्कीच आम्ही आमच्या आर्थिक स्थैर्याकडे लक्ष देऊ. मात्र हे 2 वर्ष आमच्यासाठी ओजसला वेळ देणं, त्याला आई बाबा उपलब्ध करून देणं याचा प्राधान्यक्रमावरती. या निर्णयामध्ये मला प्रियंकाचं कौतुक वाटतं. सध्याच्या स्थितीमध्ये मुलींना अगदी सगळं सेटल्ड हवं असतं. म्हणजे लग्न करतानाही अनेक विवाह संस्थेकडनं पण जेव्हा सर्वेक्षण केलं जातं किंवा अहवाल केले जातात किंवा नॉर्मली आपण नातेवाईकात बघतो किंवा समाजात बोलताना बघतो तर मुलींच्या अपेक्षा खूप हाय झालेल्या आहेत. त्यांना सगळं वेल सेटल हवंय, फ्लॅट्स हवेत, गाडी हवी आहे, भरपूर पगार असणारा जोडीदार हवाय. या सगळ्या सध्याच्या ट्रेंडमध्ये असतानाही तू हे सगळं स्वीकारतेस आणि पुढे होऊन त्या सगळ्या गोष्टी करतेस. म्हणजे तुझ्यासारखे अनेक करेतही असतील पण तुझा या सगळ्यांमध्ये वेगळं एक वैशिष्ट्य दिसतं. तर काय काय वाटतं तुला या बाबतीत? याच्यामध्ये म्हणजे बेसिकली 2 थॉट्स आहेत. एक तर जेव्हा मुली लग्न करतात तर त्यावेळेस साधारणतः आता 20, 25 किंवा 30च्या वयात मुली लग्न करतात आणि त्याच वयात मुलांचंही वय तेच असतं. म्हणजे ज्या मुलाशी ते लग्न करतात त्याचं वय 1-2 वर्ष मागे पुढे का सेम. आता प्रवीणचं आणि माझं वय तर सेम. तर ज्या वयात माझ्याकडे माझ्या पगारातनं माझी गाडी नाहीये, माझा बंगला नाहीये, मी ते कमवू नाही शकलीये, तर मी माझ्या जोडीदाराकडनं अशी अपेक्षा कशी करू शकते की त्याच्याकडे ते सगळं असायला पाहिजे. आणि जर मी ही अपेक्षा करते तर माझा बेसच इक्वॅलिटीचा नाही. तर तो बेस माझा इक्वॅलिटीचा असावा हा माझा मनापासूनचा थॉट होता. आणि त्यामुळं आपला जोडीदार हा व्हॅल्यूच्या पातळीवरती आपल्याला समजून घेतोय का, इक्वॅलिटी बोलणारे आपण जे मूल्य मानतोय ते मूल्य तो जपतोय का, हा आमचा बेसिक निकष होता जोडीदार म्हणून निवडण्याचा माझा स्वतःचा आणि प्रवीणचा थॉट होता. त्यामुळे त्यात पैसा, बंगला, गाडी हे कुठेच नव्हतं. आणि दुसरं, जर मी आर्थिकदृष्ट्या कमवते, माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, माझ्यावरती पैसा खर्च केलाय, तर मला शिकवलं आणि मी काम करायला लागलीये तर माझी जबाबदारी बनते की मी आर्थिक जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजे. जसं मुलगे आई वडिलांच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलतात, घराच्या उचलतात, तर मुलींनीही त्या जबाबदाऱ्या उचलायला पाहिजे. म्हणजे मुलींना जर त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य हवं असेल की लग्नानंतर मला कुठे फिरायला जायचे, मला कोणते कपडे घालायचे, मला काय करायचे, माझे मित्रमैत्रिणी कोण असाव्यात याचा ठरवण्याचा निर्णय जर मुलींना हवा असेल तर त्यांनी ते स्वातंत्र्य घ्यायचं असेल तर जबाबदाऱ्या घ्यायला लागतात. नक्कीच. मी स्वतः हे अनुभवते की मी जबाबदाऱ्या घेते आणि मी ते स्वातंत्र्यही घेते. यस, खऱ्या अर्थानं समतेचा विचार फक्त केवळ पुस्तकातनं वाचता तो तुम्ही कृतीतून अंगीकारताय. प्रवीण आणि प्रियंका, तुम्ही दोघांनी खरंच जो एक आई बाबा म्हणून आणि जोडीदार म्हणून जो निर्णय तुम्ही घेतला आहात आणि जो निर्णय तुम्ही जगत आहात, रोजच्या क्षणाक्षणाला तुम्ही त्या वेगवेगळ्या टप्प्यातून तुमची भूमिका पार पाडताय, ती खरोखर स्तुत्य आहे. तुमच्या या अशा उदाहरणातून समाजामध्ये अनेक प्रवीण आणि प्रियंका तयार होतील यात कुठेच शंका नाही. आणि खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि फक्त मुद्दा मला ऍड करायचा आहे, असे खूप सारे प्रवीण आणि प्रियंका तयार व्हायला एक व्यवस्थात्मक तरतुदीची फार गरज आहे. माझ्या पोस्ट मध्ये ज्याचा उल्लेख केला होता सबॅटिकल लीव्ह नावाचा प्रकार. खरं तर आपल्याकडं बाळ ही आईची जबाबदारी आहे म्हणून 6 महिन्यांची मातृत्व रजा देण्यात आली त्या बालसंगोपनासाठी. मात्र बापाने त्याची जबाबदारी उचलण्यासाठीच्या काही कायदेशीर तरतूदच नाही. कारण समाजाने, प्रशासनाने, सरकारने बाळ ही बापाची जबाबदारी असते हे मान्यच केलेलं नाही. तर मला असं वाटतं या निमित्ताने फक्त एक आदर्श उदाहरण आम्ही नको राहायला, ही जबाबदारी सगळ्यांना घेता यावी, त्यासाठीची त्यांना व्यवस्थेची तरतूद असावी. म्हणून आता आपण एक मागणी सार्वत्रिक करायला हवी सगळ्यांनीच की बाप म्हणून जबाबदारी उचलण्याची जी काही आपल्याला स्पेस हवी आहे, तरतूद हवी पितृत्व रजेची. बाप म्हणून फक्त 10 दिवसांची पितृत्व रजा देऊन बापाचा रोल नाही संपत नाही. बालसंगोपनातला महत्वाचा टप्पा पार पाडण्यासाठी
त्यालाही आपली नोकरी न गमावताही जर जबाबदारी बरोबर. उचलता आली, तर ज्यांना जे काठावरती उभे आहे, ज्यांना असं वाटतं की ती जबाबदारी घ्यावी, तसे अनेक लोक पुढे येतील. त्यामुळे सरकारकडे आता ही मागणी करायला हवी की मातृत्व रजेसोबत पितृत्व रजाही द्या. हवं तर मातृत्व रजा पगारी रजा असते, पितृत्व रजा विना पगारी द्या, मात्र ती द्या जेणेकरून कारण शाश्वती राहील राहील, आणि बरोबर आहे. अनेकांना ती जबाबदारी घेता येईल आणि त्यातनं अनेक महिलांवरचं आयांवरचं हे जे ओझ आहे त्यांचं करिअर संपण्याचा जो काय तो कमी होईल आणि सहजीवनही फुलेल. नक्कीच या मागणीचा विचार पुढच्या काही वर्षात नक्कीच होईल असं वाटतं. असा आशावादी आपण राहूयात. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन तुमच्या मातृत्व पितृत्व प्रवासासाठी. बखर लाईव्ह कडून खूप खूप शुभेच्छा आणि ओजसला पण भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याशी बोललात, तुमचा सगळा प्रवास आम्हाला सांगितलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.